अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू आमने सामने आले। 24 तारखेला शहांच्या सभेसाठी हे मैदान सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं बच्चू कडू म्हणतात। मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाव असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। बच्चू कडू यांनी मोठा दावा केल्याचं पाहायला मिळतं। मैदान हिसकावून घेतलं तर उपोषणाला बसू असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे। आमदार बच्चू कडू आणि भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी 24 एप्रिल रोजी अमरावतीचं सायन्स कोर मैदान सभेसाठी मागितलेलं आहे। मात्र मला मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाव येतोय, मात्र मी मैदान सोडणार नाही, मोठं शक्ती प्रदर्शन 24 तारखेला करणार असं बच्चू कडू म्हणतायत। तर 24 तारखेला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी नवनीत राणांकडून हेच मैदान मागितलंय आणि जबरदस्तीने मैदानामध्ये आमच्याकडून हिसकावून घेतलं तर प्रचार सोडून उपोषणाला बसू असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। आणि उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार असा इशाराही बच्चू कडूंनी दिलेला आहे। ज्या अधिकाऱ्यांनी फोन केले मैदान घेऊ नये म्हणून ज्यांनी फोन केले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। मैदान सोडण्याचं भाग पडत असेल तर ते चुकीचं आहे। त्याचा निषेध म्हणून ही सभा पत्रकार परिषद घेतली आहे। का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावे, त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्र सुद्धा आम्ही दिलेलं आहे। ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे। मैदान आम्ही मारलेलं आहे, मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे। मैदानच नाही तर प्रहारची शिट्टी सुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे। जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू, नाहीतरी आमचं जन आंदोलनच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।